सामना शेवटचा बाकी आहे. इथून तुमचा सुपर 5चा प्रवास असणार आहे आणि आतापर्यंतच्या धावा तुमच्या बाईकसाठी काउंट केल्या जातील. त्या धावा फक्त सुपर 5 पर्यंतच्याच काउंट केल्या जातील. म्हणजे इथून जो पुढचा सामना होईल तिथेच, त्यानंतर मग तुमच्या धावा तिथे काउंट केल्या जाणार नाही आहेत. आणि हा सामना जो आहे पुढचा तो 3 षटकांचा असणार आहे, याची नोंद घ्या. सुपर 10 पर्यंतच्याच धावा तुमच्या काउंट केल्या जातील. त्यानंतर सुपर 5 मध्ये तुम्ही दाखल झाल्यानंतर मग ज्या सेमीफिनालेज असतील, क्वार्टर फिनालेज असतील, त्यामध्ये तुमच्या धावा काउंट केल्या जाणार नाहीत, याची आपण नोंद घ्यायची आहे. विकेटसाठी 5 पॉईंट आहेत आणि एका रनसाठी 1 पॉईंट आहे, याची देखील सर्वांनी नोंद घ्या. आपण मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देणार आहोत. तर पारितोषिक दिले जाईल अजित मुंगाजीला, ज्यानं कन्सिक्युटिव्ह 4 चौकार लगावले आणि मॅचमध्ये आपण पाहिलं की पूर्णपणे एंटर केलं ओले या संघाला, आणि तो ठरलेला आहे माझा मॅन ऑफ द मॅच. पारितोषिक आपण देत आहोत. चला, टॉससाठी देखील 2 कॅप्टन या. तर आपण टॉससाठी जातोय. स्पर्धेचे आपले लाडके आयोजक मदनजी मते साहेब यांच्या वतीनं हा टॉस केला जाईल. आमच्यासोबत आमचे आयोजक वर्ग आहेत, अर्थातच दिलीप पाटील सर या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि चांगली हेल्प आपण पाहतो, त्यांची चांगली मदत या स्पर्धेसाठी आपल्याला मिळते. त्यांचं देखील आपण नक्कीच स्वागत करू. बजरंगजी म्हात्रे साहेब आणि कैलास पाटील यांनी आपण पाहतो टायटनचे रिस्ट वॉच आणलेले आहेत, खास करून मग सलग 3 विकेट्स आणि त्यानंतर मेडल षटक आणि 50 धावा. जो खेळाडू बनवेल त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आहे. नामांकन जात आहे, खेळाडू आहे तो म्हणजेच अजित मुंगाजी. मी मदनजी मते साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक द्यायचं आहे. विस्फोटक खेळी, कॉन्सिक्युटिव्ह 4 टाइम 4 चौकार या खेळाडूने लगावले आणि आपण पाहिलं की सलग हे चौकार लगावत मॅचमध्ये पूर्णपणे एंटर झाले. त्यानंतर आपण टॉस इथे करतोय. टॉस असणार आहे उत्तर शिव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाडणार आहोत ओले या संघाला. हेवी टू गो, टॉस केला जाईल. मॉडिफाईड टॉस आहे. टॉस लागतोय तो म्हणजेच ओले संघाच्या बाजूने. यस, दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. आवाजामध्ये थोडा फेरबदल आपण करू. हॅलो, चला विनंती करेन ओले टीम लगेच आपला निर्णय जो काय असेल आपण लगेचच मैदानामध्ये जा. तर फिल्डिंग स्वीकारली तर लगेचच आपण मैदानामध्ये जायचं आणि विनंती करेन उत्तर शिव टीमला आपण देखील लगेचच मैदानामध्ये 2 फलंदाज पाठवा. आजच्या रात्रीतलं हे शेवटचा त्या ठिकाणी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एकीकडे उत्तर शिव आणि त्यांना फाईट करेल अजनबी ओले. या 2 टीममध्ये आजच्या दिवसातली आजच्या रात्रीतली शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सुपर 10ची ही मॅच त्या ठिकाणी आपण पाहतोय. सुपर 5 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी लागलेली ही लढत निश्चितपणे 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक चांगलं आयोजन, एक दर्जेदार आयोजन गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब कानपोली आयोजित सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2025 ही भव्य दिव्य अशी नाईटची स्पर्धा आपण पाहतोय. 5 दिवसामध्ये या स्पर्धेचं निश्चितपणे आपण आयोजन पाहतोय. 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी पर्यंत चालणारी ही स्पर्धा, ज्याच्यामध्ये एकूण निश्चितपणे 5 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील. उत्कृष्ट खेळाडू अर्थात मालिकावीरासाठी बाईक देखील तुम्हाला पाहायला मिळते. आमचे सन्माननीय सरपंच मदन शेठ मते यांच्या संकल्पनेतून आणि गावदेवी कानपोली संघाच्या माध्यमातून साकारली जाणार ही एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आजची रात्र त्या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहिले. 8 संघ त्या ठिकाणी खेळताना आपण पाहिले आणि इथून आपण पाहतोय 2 संघ शेवटच्या लढतीसाठी सज्ज झालेत. एकीकडे उत्तर शिव संघ तर त्यांना फाईट करणारा आरव एंटरप्राइजेस ओले संघ. नाणेफेकीचा कौल जिंकलाय ओले संघानं. डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट, प्रथम क्षेत्ररक्षणाला दिली पसंती आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करावी लागेल उत्तर शिव टीमला. 3 षटकांचा सामना आपण पाहणार आहोत. चांगली स्पर्धा त्या ठिकाणी आणि चांगली लढती आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. मागच्या मॅच मध्ये देखील चांगला संघर्ष उसरली टीमनं दाखवला. अजय डांगरकरची चांगली खेळी आपण पाहिली.
मात्र शेवटच्या क्षणाला ओले टीमनं तो सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला. मात्र इथून पाहायचं काय घडेल या मॅचमध्ये, जी शेवटची लढत आजच्या रात्रीतली तुम्हाला पाहायला मिळेल. एकीकडे ओले संघ आहे आणि त्यांना फाईट करणारं उत्तर शिव, या दोन टीममध्ये एक चांगली लढत, 3 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि इथून मात्र कोण पुढच्या फेरीमध्ये अर्थात सुपर 5 मध्ये त्या ठिकाणी क्वालिफाय होईल, अंतिम 5 मध्ये कोण त्या ठिकाणी क्वालिफाय करेल आणि एका ट्रॉफीचा मानकरी ठरेल, हे देखील पाहायचं आहे. पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये चाललेला हा खेळ निश्चितपणे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने एन्जॉय केला. खूप सारे त्या ठिकाणी मान्यवर आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. त्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये निश्चितपणे या स्पर्धेची सुरुवात झाली आणि अनेक मान्यवर मंडळी, ग्रामस्थ मंडळ कानपोली टीमच्या माध्यमातून या निश्चितपणे आपण पाहिले आणि अतिशय चांगलं त्या ठिकाणी योगदान ग्रामस्थांचं देखील या स्पर्धेसाठी राहिलं आहे. मदनदादा मते यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आज सत्यात उतरवत असताना एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आज या कानपोलीच्या नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि इथून मात्र आजच्या या पहिल्या रात्रीतला हा शेवटचा मॅच त्या ठिकाणी तुमच्या समोर येते आहे. तर चला विनंती करेन उत्तर शिव टीम लगेचच आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या. 3 षटकांची लढत आहे. 3 षटकामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे आणि तो टार्गेट सेट करण्यासाठी जी ओपनिंग ब्लास्टर जोडी आहे ती लगेचच मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. चांगला खेळ उत्तर शिव टीमनं देखील दाखवला होता. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं उत्तर शिव टीमनं टोटल 81 धाब्यांचं भलं मोठं टार्गेट सेट केलं होतं विरोधी संघासमोर. तिथून तो सामना सहजरित्या जिंकला. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये देखील चांगली फलंदाजी दाखवली, गोलंदाजी देखील तितकीच ताकदवान पाहायला मिळाली आणि तिथून तो सामना जिंकला होता उत्तर शिव टीमनं. त्यानंतर ओले टीमचा जर आपण विचार केला, गोलंदाजीच्या जोरावरती दोन्ही सामने त्या ठिकाणी जिंकून दिले आपल्या टीमला. आणि इथून मात्र आपण पाहतोय की ओले टीम मात्र सुपर 10 मध्ये क्वालिफाय झालाय. या 2 टीममध्ये होणारी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम लढत आजच्या या रात्रीतील तुम्हाला पाहायला मिळते. उत्तर शिव आणि त्यांना फाईट करणार ओळे, या 2 टीममध्ये ही लढत सुरू होते. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सरकलेत. ॲज अ ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये सुशांत पाटील आणि हर्षद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. सुशांत पाटील आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केले आपल्या बॅटमधनं. 2 मॅचमध्ये त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पटकावणारा हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झालाय या आजच्या रात्रीतली अंतिम मॅचसाठी. स्ट्रायकर इनला सुशांत पाटील, नॉन स्ट्रायकर इनला हर्षद पाटील, गोलंदाजी ट्रॅकवरती मिथुन. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल कट केलाय चेंडूला. इथे मात्र चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले. तिथपर्यंत मात्र अवधी मिळाला फलंदाजाला 2 धावा चोरण्याचा. आणि इथून मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धाब्याने श्री गणेशा केल्या फलंदाज सुशांतनं. आणि या 2 धाब्यानं आपल्या इनिंगला सुरुवात केली. ती फलंदाजी करणाऱ्या उत्तर शिव टीमनं 3 षटकांचा सामना आहे आणि या 3 षटकामध्ये मात्र धावा जमवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. यावेळेस टॅपिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. फक्त सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होईल. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल उत्तर शिव टीमला. या एका धावेनं 3 धावा गुणतालिकेवरती लागतील. फलंदाज स्ट्रायकरीला हर्षद पाटील येईल, ज्यानं देखील पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. 27 धाव्यांचं योगदान दिलं होतं. तोच फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो ना. महेश हा बॉल वेगवान होता आणि इथून मात्र आपण पाहिला आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, त्यानंतरचा हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मिथूनकडनं आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र फलंदाजांना थांबून ठेवण्याचं काम केलंय. आतापर्यंत 3 बॉलवरती कुठल्या प्रकारचा मोठा स्ट्रोक त्या ठिकाणी आला नाही. फलंदाजी करणाऱ्या उत्तर शिव टीमला इथून मात्र पाहतोय गोलंदाज मिथून पुन्हा एकदा सज्ज होताना. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चेंडू सीमा पार, येईल चौकार. साहेबांना विषय गेली मोठ्या स्ट्रोकची. तो स्ट्रोक मात्र आलाय फलंदाज हर्षदच्या बॅटमधनं. हा चौकार आपण पाहिला आणि पहिला चौकार या इनिंग मधला आलाय फलंदाजी करणाऱ्या उत्तर शिव टीमसाठी. या 4 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकताना आपण पाहिला. टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. ती 7 धावा गुणतालिकेवरती. खेळाचं पूर्वार्ध आणि पूर्वार्धातलं हे पहिलं मॅन्ड्री पॉवर प्लेचं षटक.
यावेळी स्टॅपिंग क्रिकेट हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक जिथे येतील तिथपर्यंत मात्र एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं संघ हलवारपणे पुढे जाताना संघाची टोटल इथून मात्र संत गतीनं पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळतील 8 धावा. गुणतालिकेवरती मिथुन दापोलकर गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. या ओव्हरमधला शेवटचा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सुशांतसाठी हा बॉल होता, बॉडीपासून दूर ठेवला होता, पडल्यानंतर हलकासा आउटस्विंग चेंडूमध्ये होता आणि इथं आपण पाहतोय डॉट बॉल येते. पंचांचा इथे सिग्नल येतोय, ओव्हर समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस इथे फलंदाजी करणारा उत्तर शिवसंघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद असताना 8 धावा. केला रे केला त्याने विकास केला गावानं मोठा मान आहे त्याला केला रे केला त्याने विकास केला गावानं मोठा मान आहे त्याला कानपुरी गावात बोलबाला झाला मदन मते सरपंच हाय रॅशिंग हाय दिलवाला निश्चितपणे विकासाचा ध्यास घेऊन आज सरपंच पदावरती त्या ठिकाणी विराजमान असलेले मदनदादा मते यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खूप सारं सामाजिक कार्य देखील केलं जातं आणि आज क्रिकेटसाठी देखील त्यांचं महत्त्वाचं योगदान या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. कणपोली गावच्या क्रिकेटला निश्चितपणे उंच भरारी घेण्यासाठी अशा मान्यवरांची निश्चितपणे गरज असते, सपोर्टर्सची गरज असते आणि ते सपोर्ट देत असताना आमच्या मदनदादा मते देखील तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही एक अतिशय चांगली स्पर्धा आज मात्र तुम्हाला एन्जॉय करायला मिळते. त्यांचंही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. 1 ओव्हर संपली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज मिथुन दापोलकरनं आपली गोलंदाजी चांगल्या पद्धतीनं हाताळली आणि तिथे मात्र फक्त 8 धावा. त्या ओव्हरमध्ये आल्यानंतर नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये शक्ती यावेळेस गोलंदाजीसाठी. शक्तीचा हा बॉल होता, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचण्याचा प्रयत्न करतायत जरूर, मात्र प्रयत्न असफल ठरेल आणि इथून मात्र गॅपमधून चेंडू निघून जाईल, सीमा पार येईल चौकार. हे बादशाह का बादशाह है मार्केट वही मचाता है हीरो झाला या तो पब्लिकचा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 8 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये हर्षद पाटीलनं केलेली सुरुवात चौकारानं आपण पाहिली. या 4 धावेनं टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 12 धावा. खेळाचं पूर्वार्ध पाहतोय, 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये धावा त्या ठिकाणी किती जमल्या जातील हा देखील प्रश्न असताना चांगली फलंदाजी हर्षद पाटील. यावेळेस मात्र बॉडीला बॅलन्स करून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता, कुठल्याही प्रकारचा मात्र बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. इथून मात्र एक डॉट बॉलची सांगता पलटवार केलाय पुन्हा एकदा गोलंदाज शक्तीनं. चौकार आल्यानंतर मात्र हा डॉट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खोलात होता, अजून एक डॉट बॉल होता, कुठल्याही प्रकारची धाव इथे मिळत नाहीये. चांगलं त्या ठिकाणी कमबॅक या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती चौकार आला असं वाटत होतं, या ओव्हरला अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज हर्षद पाटील, मात्र त्यानंतरची चांगली गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेडचा हा पटका. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे, मात्र फक्त मिळेल सिंगल. या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होईल, एक धाव त्या ठिकाणी ॲड होईल फलंदाजी करणाऱ्या उत्तर शिव टीमच्या खात्यात आणि या एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जाताना संघाची टोटल इथून धाव पोहोचेल ती बिनगडी बाद असताना 13 धावा. गुणतालिकेवरती दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय शक्ती. यावेळेस एज लागतीया, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः यष्टीरक्षक येईल, कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाहीये आणि अश्विनने पकडला हा झेल आणि पहिला हादरा लागतोय फलंदाजी करणाऱ्या उत्तर शिव टीमला. टीमनं आज फलंदाजीतून इम्प्रेस केलं होतं आपल्या
पाठीराख्यानं मात्र त्याच उत्तर शिव टीमला या मॅच मध्ये पूर्णतः डॉमिनेट केलंय गोलंदाजी करणाऱ्या ओले टीमनं. आणि इथून ओले टीमनं आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं संपूर्णतः आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती 2 सामने जिंकले आणि इथून देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी यावेळेस मात्र साकारत असताना हे 2 गोलंदाज आपण आतापर्यंत पाहिले. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. गोलंदाज मिथुन दापोलकरची गोलंदाजी आपण पाहिली आणि इथून शक्तीनं देखील चांगली गोलंदाजी साकारली आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. पंच त्या ठिकाणी आमच्याकडे निश्चितपणे इशारा करतील की इथून ओव्हर होईल समाप्त. षटक समाप्त होते दुसरं आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस जिथे प्रथम फलंदाजी करणारा उत्तर शिवसंघ जाऊन पोहोचलाय. टोटल धावा धावफलकावरती आपण पाहतो 1 गडी बाद असताना 13 धावा. पंच हाय डॅशिंग हाय दिलवाला मदनमध्ये सरपंच हाय डॅशिंग हाय दिलवाला मदनमध्ये सरपंच हाय डॅशिंग हाय दिलवाला. आमदार बाळाराम पाटील साहेबांचा आहे आशीर्वाद हो त्याला आहे आशीर्वाद हो त्याला. थँक्यू डीजे. इथून मात्र 2 षटकं आपण पाहिली. 2 षटकामध्ये थोडंसं दमचाक झाली फलंदाजी करणाऱ्या उत्तर शिव टीमचे. अजून 1 षटक अर्थात शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक आणि त्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धावा जमवाव्या लागतील. एक फायटिंग स्कोअरकडे वाटचाल करायची असेल तर या ओव्हरला अटॅक चढवावा लागेल. रोशनवरती अटॅक चढवण्याचा प्रयत्न मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे येतील आणि इथून मात्र चांगला झेल टिपला जाईल आणि इथून मात्र आणखीन एक हादरा लागेल फलंदाजी करणाऱ्या उत्तर शिव टीमला. माझी सभापती काशीनाथ पाटील यांचा पाठिंबा आहे हो त्याला पाठिंबा आहे हो त्याला यांचा पाठिंबा आहे हो त्याला. गावकऱ्यांचा महिला वर्गाचा थोरांचा ज्येष्ठ जनांचा आहे साऱ्यांचा तो लाडला. थँक्यू डीजे. इथून मात्र 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर. सलामीवर फलंदाज सुशांत आणि हर्षद ही जोडी मात्र मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर अडचणीमध्ये वाढ झाली आहे. कारण इथून फक्त 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि या 5 चेंडूमध्ये जर मोठी धावसंख्या उभा राहायची असेल तर अटॅकिंग क्रिकेट दाखवावं लागेल. फलंदाज सचिन पाटील आणि प्रशांत पाटील ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. मात्र रोशन चांगली गोलंदाजी साकारत असताना ओळे टीमसाठी तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र इथून पाहायचं 5 बॉलमध्ये कितपत धावा जमवल्या जातील आणि कुठलं टार्गेट सेट केलं जाईल उत्तर शिव टीमकडनं. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगलं जजमेंट चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक हादरा लागेल उत्तर शिव टीमला. फलंदाजी होते. कुठल्याही प्रकारचा रूम मिळत नाहीये फलंदाजाला. मोठे स्ट्रोक त्या ठिकाणी येत नाहीयेत. नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. इनसाइड आउट हा फटका होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय. इथून मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळाली आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न प्रशांतनं केला. इथे मात्र केला फलंदाज सचिननं आणि या 2 धावा मात्र मिळतात त्या सचिनला आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. 15 धावा गुणतालिकेवरती आपण पाहतोय. सचिन आणि मनोज ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा बॉल बॉडीपासून दूर होता. चेंडूला सोडून दिला होता. अपेक्षित नजरेनं पंचांकडे पाहिलं होतं की वाईट बॉल असेल. मात्र पंचांनी इथे फेर डिलिव्हरी घोषित केली आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा रोशन. यावेळेस मात्र ताकदीचा प्रचंड वापर करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज माघारी परतेल. झेलबादच्या स्वरूपामध्ये लागलेला आणखीन एक हादरा उत्तर शिव टीमला.
आपण पाहतोय काय गोलंदाजी झाली आहे, अफलातून गोलंदाजी. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली होती गोलंदाज मिथुननं 8 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी केली होती. गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये देखील अवघ्या 5 धावा खर्च केल्या. जिथे गोलंदाजी केली होती गोलंदाज आपण पाहिलं होतं शक्तीनं. आणि त्यानंतर रोशन देखील चांगली गोलंदाजी साकारतोय. त्यानं आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या. या ओव्हरमधला शेवटचा बॉल. इथून मात्र एज घेऊन चेंडू त्या ठिकाणी जातोय. शॉट शैर्य क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्वतः यष्टिरक्षक त्या ठिकाणी चेंडूची अडवणी करतील. तिथपर्यंत मिळेल फक्त सिंगल. आणि इथून मात्र इनिंग होईल समाप्त. जिथे पहिल्या इनिंगमध्ये जिथे आपण खेळ पाहिला, फलंदाजी केली उत्तरशिव टीमनं. धावफलकावरती धावा लागल्या फक्त 16 आणि 17 धावेचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये उतरावं लागेल फलंदाजी करण्यासाठी ओले टीमला. ट्रॉफीचा त्या संघाला मान मिळला जाईल. मात्र कोणता संघ आजच्या रात्रीमध्ये आपला अधिराज्य कायम ठेवेल. भरपूर चांगली स्पर्धा. या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेलं हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं. असे एक दमदार व्यक्तिमत्व लोकनियुक्त सरपंच नक्कीच मदन शेठ मते यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपण पाहतोय. चला लगेच विनंती करेन की क्षेत्रश सजून घ्या, सामन्याला सुरुवात करा. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आमचे डीजे पाला देखील सज्ज डीजे रवी आज त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनमुक्त करणारं संगीत सातत्यानं आपण त्यांच्या माध्यमातून ऐकलं. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. आई एकविरा ई वा डीजे सिस्टीम या स्पर्धेला आपण पाहतोय. त्यांचं देखील नानाशेठ पाटील यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. भरपूर चांगला साऊंड सिस्टम त्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्यांचं देखील आभार. सभामाच्या दिशेनं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सेकंद सत्रामध्ये अवघ्या 17 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये अर्णव इंटरप्राइजेस अजनबी ओवले टीमला बॉल बॉयज. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जो खेळाडू अर्धशतकीय खेळी साकारेल, जो खेळाडू मैदान षटक फेकेल त्या खेळाडूसाठी स्मार्ट वॉच हे घड्याळ दिलं जाईल. न्यू स्वरूप मोठा असे सर्व बजरंग शेठ मात्रे बल्लपणा कैलास दादा पाटील ज्यांच्याकडून स्मार्ट वॉच त्या खेळाडूला दिलं जाईल. भरपूर चांगली स्पर्धा, अनेक सारे बक्षिसे या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. या स्पर्धेची पहिली रात्र आपण एन्जॉय करताना पहिल्या रात्रीमधली शेवटचे मॅच एका साईडला संघ अर्णव इंटरप्राइजेसचा अजनबी ओवले आणि त्या संघाला फाईट करत असणारा जय हनुमान उत्तरशिव. चला आपण लवकर बॉल चॉईस करा. अजित मुंगाजी आणि फलंदाज अश्विन पाटील ही सलामीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
शेवटची मॅच आजच्या रात्रीमध्ये 17 धाब्यांचा प्रवास अर्णव एंटरप्राइजेस अजनबी ओवले टीम समोर आहे. पहिला सत्र अगदी चांगली गोलंदाजी, तिन्ही गोलंदाजांना भरपूर चांगले योगदान दिला. पहिल्या षटकामध्ये मिथुननं 8 धावा खर्च केला. सेकंड षटक शक्तीचा पहिल्या ज्या षटकामध्ये पाहिलं तर 5 धावा आणि शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी केली रोशन ठाकूरनं. जिथे आपण पाहिलं तर अवघ्या 2 धाबांना 2 विकेट हा कारनामा पहिल्या पूर्वार्धामध्ये केला गोलंदाजी करत असताना ओवले टीमला. सेकंड सत्र 18 बॉलमध्ये 17 धाब्यांचा प्रवास सुखरूप राहील की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल गोलंदाजी करत असताना जय हनुमान उत्तर शिवसंघ. 4 रीतीनं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी केली, त्याचं उत्तर सेकंड सत्रामध्ये दिलं जाईल का? पहिलाच बॉल टॅपिंग क्रिकेट झाला, ऑन साईडला केलेलं क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एका धाब्यानं वैयक्तिकांना संघाचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज अजित मुंगाजी हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईक वरती पाहता. स्ट्राईक रुटेड झाली, स्ट्राईक वरती फलंदाज अश्विन पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. सेकंड बॉल पहिला P1चा षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत हा गोलंदाज प्रहार केला, दिशा दिली, फ्लिक केला, हा पटका चांगला, अगदी बाकवास कबलेला चेंडू फरार. फलंदाज अश्विन पाटीलच्या बॅट मधून आलाय हा चौकार. चौकाराला फलंदाज अश्विनच्या बॅटमधून पुन्हा दिशा दिली, त्याच दिशेनं रिप्लाय ऍक्शन हा फटका पाहायला मिळतं. सलगचा दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलगचा दुसरा चौकार फलंदाज अश्विन पाटील याच्या बॅटमधून. सलग 2 बॉल 2 चौकार. संघाची धाव संख्या पाहिली तर संघ 9 या आकड्यावरती 17 धावेंचा प्रवास मॅच मध्ये करायचा अर्णव एंटरप्राइजेस अजनबी ओवले टीमला. पुढचा बॉल गोलंदाज तयार, पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आता क्षेत्ररक्षक आहेत, शॉट पाकवास खबरीला पकडला जाईल, संपला. फलंदाज अश्विन पाटीलचा खेळ हा पहिला धक्का अर्णव एंटरप्राइजेस अजनबी ओवले टीमला. फलंदाज बाद. पहिला धक्का लागला, वैयक्तिक 8 धाब्यांचे योगदान दिलं आणि अश्विन मैदानातून बाहेर झालाय. पहिला धक्का बॅटिंग करत असताना अर्णव एंटरप्राइजेस अजनबी ओवले टीमला. 17 धाब्यांचा प्रवास पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग साकारतोय, मात्र एक धक्का लागलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गुलशन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रहार केलाय, फटका चांगला, मिड विकेटला चेंडू फरार, एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप, आला हा प्रहार. फलंदाज गुलशनच्या बॅट मधून आलाय चौकार. चौकार आला. 4च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. पुन्हा प्रहार, हा देखील चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच विनिंग फटका. फलंदाज गुलशनच्या बॅट मधून सामना जिंकला. अभिनंदन टीम आजच्या दिवसामध्ये सुपर 6 साठी दाखल झालाय. तो मात्र अर्णव एंटरप्राइजेस अजनबी ओवले टीम आणि त्या टीमचे